जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर गाईज आज हरतालिका आहेत आणि त्याचं आज मी पूजन करणार आहे. तर फर्स्ट टाईम मी उपवास केला आज आणि त्याचं सामान वगैरे आणायला मी आता मुरबाडला चालले. तर बघूयात आपण काय काय लागतं काय काय नाही. चल तर गाईज मी मुरबाडला जाऊन आले आणि सगळं सामान वगैरे पण घेऊन आले. खूप पाऊस होता तर मला व्हिडिओ वगैरे काही शूट नाही करता आले. मी घरी आले आणि पूजा वगैरे केली. तुम्हाला दाखवते पूजा केलेली. काही आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे आणि पूजा सगळी मी केली आहे. आणि आमच्या इकडे डेकोरेशन आहे थोडंसं राहिलं आहे. तर तुम्हाला फायनल झाल्यावर ते मी दाखवेलच. थोडासा लोकांनी सस्पेन्स ठेवावा त्याच्यामुळे मी काय कोणाला दाखवत नाही आहे. आणि बघूयात आपण चला पुढे काय काय करायचं. अजून मला बरंच काय काय करायचं. लाईट नाही त्याच्यामुळे मला काही सुचत नाही आहे. बघूयात आपण. तर गाईज आपण आता हे कटिंग करायला लावले. हे असे कटिंग करायचे आहेत आणि हे मी मखराला लावायचे. म्हणजे आम्ही वारकरी थीम केली आहे त्याच्यामुळे आम्ही तसं हे करतो आहे. आणि पप्पा लायटिंग लावत आहेत कुठेतरी गेलेत ते आता. चला तर मग आपण तेवढं करूयात आणि मग आपलं काम फिनिश करून टाकायत. कारण गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे त्याच्यामुळे आज पूर्णपणे फिनिश करायला. आणि काहीच लाईट आली आहे तर बघा मी इकडे केलेली आहे पूजा. हरतालिकेची पूजा केली. तर आमचा बाप्पा पण आता येणार आहे. बाप्पाचं आगमन करणार आहेत आम्ही. आणि नेहाताईला पण मला आणायला जायचं आहे. तर नेहाताईने फोन केला तेव्हा मी तिला आणायला जाते बाळा. आणि हा माझा आमचा रिधान बघा. येड हाय कर. हाय गाईज. कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल. काय बाबू बघू. मला लागलेली आहे भूक. आयुष्यात पहिल्यांदा मी उपवास केलाय त्याच्यामुळं. आणि हां नेहाताईला पण आणायला जायचं आहे मला. आणि आमच्या बाप्पाचं पण आगमन होणार आहे. पण तो शॉर्ट घ्यायला भेटतो कारण की डोंट नो. कारण मला नेहाताईला आणायला गेली आणि तेवढ्यात बाप्पा आला तर मला शॉर्ट नाही घेता येणार त्याच्यामुळं. आणि ही मम्मी बघा आमची. आणि हा कालू. हाय गाईज. कसे आहात तुम्ही सगळे. तुला काय नाही नको तुला. तर मी नेहाताईला घ्यायला आलेली आणि बाबू आणि ते आलेलो तिला घेऊन चाललोय घरी. आणि आमचं बाप्पाचं आगमन तर झालेलंच असेल आणि बाप्पाला मगाशी गाडी घेऊन गेली. हा बाबू नसतं तर मी शॉर्ट दाखवला असतं चांगला असता. हा बाबू होता ना त्याच्यामुळे मी दाखवला असतं. तर चला आता घरी जाऊयात आपण आणि बाप्पा घरी घेऊया. सो गाईज आमचा बाप्पा आलेला आहे आणि मी रिव्हील नाही करत आहे कॉज उद्या ब्लॉग येईल. तर त्या ब्लॉगमध्ये स्पेशल ब्लॉग असेल गणेश चतुर्थीचा. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही. आता मी रिव्हील नाही करणार आहे. बघ लावून बघ. बस रे. आपण आता जेवतोय आणि उपवास सोडणार आहेत. मस्त बिरडा आणि भात आणि हे ताईने केलेत भजी आणि मस्त पापड तळलेत. आणि इकडे जेवायला बसले पप्पा इकडे बसलेत. तर चला आपण आता जेवून घेऊयात आणि परत मखराच्या तयारीला लावूयात. सो गाईज मी आलेली आहे आत्याकडे आणि यांचं काय चाललंय बघूयात. यांचं इकडे हे चाललंय. तर हे करतात हे आणि हे करतायत टाइमपास. वॉट तू तुझा टॉप करून आली नाही ग ताई. नाही ताई कुठे ग. राटोली आहे आत्याकडे आणि ही बबी टबी. आणि यांच्याकडे इकडे डेकोरेशनचं प्रिपरेशन चालू आहे. आणि ही आमची बाबू
तिला कधी पण माझ्या ब्लॉगमध्ये यायला आवडतं. आणि आम्ही दोघी जणी थोडंसं फोटोज काढतोय. बब्बी कालू कालू उठ कालू उठ. तो चलो गाईज आता मी चालली घरी. ए हा कुत्रा डेंजर आहे हा बा बेकार आहे. आणि चलो बाय. चलो गाईज मी जाते हे घर पे. काय वारीचा रक्षक बोला ना आता जाऊ दे. नाही शब्द आहे त्याला काहीतरी. मम्मी लावते साड्यांना फॉल आयत्या वेळात ना गोबा. आणि ही आई इकडे बसली बघा गुंगाई थोडीशी. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.